नमस्कार. भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशच्या वतीने आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेत तुमच्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करता. माझ्या बरोबर आमचे ओबीसीचे प्रभारी आमचे श्री दयानंद सोपटे, तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते श्री गिरीराज आणि माझे नाव गिरीश उसळकर राव, ओबीसी मोर्चा गोवा प्रदेशचा अध्यक्ष. आज पत्रकार परिषद घेवपाक कारण दोन विषय आसा. एक आमचे ओबीसीच्या संदर्भात आसा आणि दुसरो आमचो केजरीवाल आम आदमीच्या संदर्भात आसा. ओबीसीच्या संदर्भात म्हणजे काल जो बेंगॉल कलकत्ता हायकोर्टाचो जजमेंट जाला ओबीसीच्या संदर्भात, जो केंद्राच्या वतीन ज्यो आमच्यो ओबीसीचे कास्ट ज्यो आज देशान सगळ्यापेक्षा मोठो म्हणटा तो ओबीसी समाज आसा, त्या निमतान बेंगॉलात जे ओबीसीन जे 108 कास्ट येता बेंगॉलात, प्रत्येक राज्यात तरेतरेचे कास्ट एडिशनल आसता. आमच्या कर्नाटकात जाल्यार एक 88 आसा, गुजराताक जाल्यार 76 आसा, महाराष्ट्रात जाल्यार 100 आसा. असे कास्ट विविध आमच्या राज्यांनी आसा. त्या निमतान आमचे बेंगॉलात जवळजवळ 108 कास्ट तितून ओबीसी तयार झालेलो आसा. आणि जेन्ना 2011 जेन्ना ममता बॅनर्जी ही थंयसरली आमची मुख्यमंत्री जाली, तेन्ना तिणी 108 असले त्याच्या बरोबर पुढे आनी 71 एडिशनल कास्ट इन्क्लूड केले आणि तितून 65 मुस्लिम तितून ऍड केल्ले आसा, जे एक हितून ओबीसीन बसना. आणि तिणी त्या टायमार इलिगली तांकां सगळ्यांक थंयसर कास्ट सर्टिफिकेट दिवन तांकां आपल्या ज्यो स्किम्स आसता जे आसा ते सगळे तांकां मेळोवन दिल्ले आसा. आणि हायकोर्टान कलकत्ता एक जजमेंट पास जाल्लो आणि तांणी म्हटलां की 2010 ते 2024 जे ओबीसीन समाविष्ट केल्ले मुस्लिम्साचे ते त्यांनी रिजेक्ट केल्ले आसा. आणि हे करता आसतना तिणी काल जो विचार वक्ते आपले विचार मांडले उलयता आसतना तिणी म्हटलें की आपण कोर्टाचो हो निकाल मानिना असो म्हणून तिणी काल बरो व्हडलो मोठो तिणी शो केलो. तेजो आमी निशेध करता आणि जे कोर्टान जो जजमेंट दिला तेचे हांव स्वागत करता. त्याच बरोबर आता हांव फुडले आमचे ओबीसीच्या संदर्भात उलोवपाक आमचो ओबीसीचो प्रभारी दयानंद सोपटे हाजे कडेन मागता. सगळ्यांवेळी तुमच्या सगळ्यांचे या प्रेस कॉन्फरन्सिंग मनापासून स्वागत करता. या प्रेस कॉन्फरन्सिंग माझ्या बरोबर भारतीय जनता पार्टीचे आमचे स्पोक्स पर्सन आमचे गिरीराज पै आणि दुसरे गिरीश उसळकर हे बी आसात. साहजिकच हो गिरीशान म्हटला तशे कलकत्ता हायकोर्टान जो निर्णय घेतलो आसा रिगार्डिंग ओबीसी, म्हणजे 2010च्या नंतर जेंका ओबीसीन समाविष्ट केले ते सगळे कॅन्सल करपाचे कोर्टान निर्णय घेतलो. साहजिकच गोंय राज्यांतलो ओबीसी प्रभारी ह्या नात्यान ह्या कोर्टाच्या निर्णयाचे हांव स्वागत करता. पण त्याच बरोबर एक गोष्टीचो खेद व्यक्त करता की आमच्या वेस्ट बेंगॉलात जी सध्याची मुख्यमंत्री जी आसा ममता बॅनर्जी, तांच्यांनी ज्या पद्दतीन खुर्चेचो गैरवापर केलो 2011 तांच्यांनी जे पयली ओबीसी जे आसले तातूंत हिंदू आसले मुसलमान आसले तातूंत आणखीन 108 कास्ट ऍड केल्ले आसा. तातूंत जर आमी पळयले जाल्यार 53 एक मुस्लिम आणि जस्ट 6 हिंदूज. म्हणजे ज्या पद्धतीन वेस्ट बेंगॉलात आमचे मुसलमान भाव फुडें हाडच्या खातीर
आपली वोट बँक तयार करच्या खातीर ज्या पद्दतीन हे ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास हाचो तांकां फायदो दिवपाचो प्रयत्न केलो. खऱ्या अर्थान आमच्या भारत देशात आमी हिंदू असो, मुस्लिम असो, बाकी समाज असो, समान तरेचो हक्क मेळपाक जाय. पण साहजिकच काहीश्यो रिझर्वेशनां ज्यो आसात, जशे रिसंटली आमच्या सेंट्रल गव्हर्नमेंटान इकॉनॉमिकली विकर सेक्शन हांकांय खंय तरी वेगवेगळ्या स्तराचेर संधी मेळची, म्हणजे एज्युकेशनच्या बाबतीत असो, जॉबाच्या संदर्भात असो, बरी गोष्ट आसा. पण वोट बँके खातीर ताचो यूज करचो न्हू. आज आमी वेस्ट बेंगॉलात जर पळयलें जाल्यार सरळ सरळ मक्तेगिरी जी चल्ल्या आमचे मुस्लिम भाव तांच्या मताचे, ते जर पळयले जाल्यार ह्या डेमोक्रेसी देश, भारत देश आमचो एक प्रत्येकाक जाका स्वातंत्र्य आसा, डेमोक्रेसी आसा, पण स्वतःच्या स्वार्था खातीर त्याचो गैरवापर केलो. म्हणून परत एकदा कलकत्ता हायकोर्टान जो निर्णय घेतलेलो आहा ते साहजिकच परत एकदा ते स्वागत करता. दुसरा जो विषय जो आसा तो म्हणजे या गोंय राज्याचे आमचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत लोकसभेचो प्रचार करच्या खातीर दिल्ली गेले. एक स्टार प्रचारक, साहजिकच एका राज्याचे मुख्यमंत्री, तांची जबाबदारी पक्षान ठरवून दिली. आणि नॉट ओनली इन दिल्ली बरोबर बाकी राज्यांनी ती प्रचार करीत असतात. आणि प्रचार करताना जे ओपोजिशन जे असतात तांचे जे विकनेसीस असतात ताचेर उलोवप करप हे गरजेचे असता. ज्या पद्धतीने ताणें म्हटले की आमची आम आदमी पक्षाची एक आमची बहीण गेली 20 वर्सां आम आदमी पक्षा बरोबर म्हणजे बाब केजरीवाला बरोबर आसा. राज्यसभेची ती खासदार आसा. हांवें वेगळ्या पद्धतीन तुमकां सांगपाची गरज ना. ज्या पद्धतीन चीफ मिनिस्टरच्या ऑफिसान कितें तरी ताचेर अन्याय अत्याचार जाता आणि मुख्यमंत्री या नात्यान त्यांनी ताचेर आवाज करपाची गरज असली. पण कितें आवाज म्हणजे ताका न्याय मेळून दिवच्या खातीर कसल्याच तरेचो आवाज येना आणि प्रयत्न ते करिना. अशा विशयांचेर उलोवप साहजिकच कोणें उलयता. पण ते जेन्ना उलयतात तेन्ना आमचे गोंया राज्यान जे आप आदमी पक्षाचे जे सो कॉल्ड लिडर जे आसात, ज्या पद्धतीन आमच्या मुख्यमंत्र्याचेर वक्तव्य करतात, वक्तव्य करता आसतना लायकी वयर काडटात. ज्या मुख्यमंत्र्यान ह्या गोंया राज्यान मुख्यमंत्री म्हणून यशस्वीरित्या 5 वर्सां कंप्लीट केली, तेका लायकी तेचे वयर काडटात. स्वताक सुशिक्षित म्हणटात, पण एका पद्धतीन मुख्यमंत्र्याची लायकी काडटा आसतना स्वताची लायकी कितें आसा हे प्रत्यक्ष गोंयच्या जनतेक तेंच्यांनी दाखोवन दिल्लें आसा. ते उलयतात की दिल्ली केजरीवालान अशें डेव्हलपमेंट केलो, रिगार्ड्स टू एज्युकेशन स्कुलां बरी केली, रिगार्ड्स टू हेल्थ बऱ्यापैकी म्हणजे सोयी सुविधा दिल्यो, इन्फ्रास्ट्रक्चराचेर उलयतात. म्हाका दिसता हे जे उलयतात फक्त गोंयान बसून दिल्लीचो प्रोग्रेस दिसता, दिल्लीचो विकास दिसता, दिल्लीचो डेव्हलपमेंट दिसता. गोंयान पळयता आसतना हे दाट चश्मा लागून पळोवपाची गरज आसा अशें म्हणटा. कारण ज्या पद्धतीन एज्युकेशनाच्या संदर्भात बिंग एज्युकेशन मिनिस्टर, चीफ मिनिस्टर ऑफ गोवा, ज्या पद्धतीन आमी पळयता की आसलेल्यो शाळा बऱ्यापैकी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वायज बऱ्यापैकी डेव्हलप केल्ले आसा. शिक्षणाच्या बाबतीत भुरगे गरीब भुरगे शिकचे, बरे जावचे, फुडें वचचे. एका गरीब फॅमिलीतलो भुरगो हायली क्वॉलिफायड जावचो, आदवोगाद जावचो, डॉक्टर जावचो, फुडें एक बरो एक नागरीक जावचो. हाच्या खातीर वेगवेगळ्यो योजना राबयतात. हायर एज्युकेशन स्कीम नावाच्या माध्यमातून आज बऱ्यापैकी गरीब भुरगे जे आमचे गोंयकार आहात तांकां मदतय करतात. रिगार्ड्स टू हेल्थ जर आमी पळयलें आज हेल्थाच्या संदर्भान
बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आम्ही जर पहिले बांबोळे सारखे हॉस्पिटल जीएमसी तातूंत करून स्पेशलिटी सुपर स्पेशलिटी युनिट इतल्याच्यान जावंक ना. कॅन्सर सारको रोग दुयेंस जेचो ट्रीटमेंट आम्ही करच्याक बेंगलोर बॉम्बे वचचे पडटले. आज सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे आमचो भारतीय जनता पक्षाचो सरकार आसा ताच्या मदतीन 160 कोटी खर्च करून कॅन्सर हॉस्पिटल बांदतात. इतल्याच जावंक ना. गरिबांक वेगवेगळ्या पद्धतीन मदती आर्थिक मदतय करतात वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून. आज आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर जर पळयलें जाल्यार गोंयचे आदले इन्फ्रास्ट्रक्चर हे आम आदमीचे उलयतात. आम्ही म्हणिना काँग्रेसचे, पण आम आदमीन हे दिल्लीचे जे गुणगान जातात केजरीवालाचे, बिईंग ए गव्हर्नर आणि बिईंग ए हायली क्वालिफाईड पर्सन हांच्यांनी इमटेरियल ऑफ द पार्टी बट द लीडर ज्या लिडरान ह्या गोंयान इन्फ्रास्ट्रक्चरा बाबतीत पत्रादी ते काणकोण पर्यंत म्हणजे विथ द हेल्प ऑफ अवर सेंट्रल गव्हर्नमेंट ज्या पद्धतीन रस्ते केले, ज्या पद्धतीन मांडवी ब्रिजाचेर एकाच्या जाग्यार 3 ब्रिज केले, अटल सेतू नावाचो बऱ्यापैकी ब्रिजय बांदलो. जुवारी जर आज पळयले जाल्यार जुवारीचेर 8 लेन म्हाका दिसता जगातले 2 नंबराचे असे बऱ्यापैकी ब्रिजय बांदले. इंटरनल रोड जे जाय ते केले. गांवांनी जी ब्रिजीस जे जाय आसले ते बांदले. म्हणजे बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर केले. सांगपाचो तात्पर्य इतलें की ह्या मनशांक दिल्लीचे दिसता यांच्यानी गोंयांत गल्ली गल्लीन वचून पळोवपाचे, इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतींत पळोवपाचे, एज्युकेशनाच्या बाबतींत पळोवपाचे, हेल्थाच्या बाबतींत पळोवपाचे आणि ताच्या नंतरच विचार करूनच तांच्यांनी उलोवपाचे. एक विशय म्हणटा ते स्मार्ट सिटी. अरे बिचाऱ्यानो, एखादे जर काम हातान जर घेतले, ओके खंय तरी टेक्निकल प्रॉब्लेम आसतात, ठरयल्ल्या टायमा भायर थोडेशे वतात. आज तुम्ही कंप्लीट जावन म्हणून शबय मारतात. कालांतरान जेन्ना स्मार्ट सिटी पणजे जेन्ना जातली तेन्ना तुम्ही कितें सांगतले लोकांक? हे सांगतले की स्मार्ट सिटी, हे करप्शन, ते करप्शन, हे दिलो, तो दिले. म्हाका दिसता हांच्यांनी पाशास काडपाची गरज आसा. केजरीवाल दिल्लीचो मुख्यमंत्री 10 वर्सांत दिल्लीचो परिवर्तनच केलो अशेंच म्हणपाचें म्हाका कितें म्हणटा. म्हाका दिसता आमी जर तुलना दिल्ली ओके बीग स्टेट, पण गोंय तशेंच आसा. गोंयान ज्या पद्दतीन विकास आमी केलो, भारतीय जनता पक्षाचो आमचो आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यांनी केलो, त्याचो विचार करपाचो गरज आसा. आमकां हांव एक सांगता, कालांतरान ज्यो ज्यो गोष्टी ह्या गोंयान जातल्यो तुम्ही पळयत रावात आणि जर तुमकां उलोवपाचें आसा उलयत रावात. तुमी उलयतले, पण गोंयकार आमचे सुशिक्षीत आहात, शाणे आहात, तेच तुमकां खंय तरी नांवां दवरतले हेचेर ध्यान दवरात. दुसऱ्याची अक्कल काडू नाकात. दुसऱ्याची अक्कल काडटा आसतना स्वताची अक्कल तुम्ही सांबाळात. इतलें तुमकां सांगता. जय भारत. नमस्कार. काल म्हणजे जसे सरांनी सांगले ते काल माननीय मुख्यमंत्र्यांचे दिल्ली हेडक्वार्टरचेर प्रेस कॉन्फरन्स जाले केजरीवालाचेर आणि ताच्या नंतर खंय तरी आम आदमी पार्टीक जी झळपड जाल्या ती आमकां दिसून येता. म्हणजे तांचे प्रेस कॉन्फरन्स जाता, तांचो जो खंय तरी फॉरेनान बसून तांचो कन्व्हेनर व्हिडिओ शेअर करता. तर म्हाका दिसता काही गजाली क्लियर करणे हे एकदम महत्वाचे आसा. काल तांणी म्हणले की भारतीय जनता पार्टी आणि डॉक्टर सावंत हे आम आदमी पार्टीक भियेतात. तर काल तुमकां हांव एक इम्पॅक्ट सांगता. काल डॉक्टर प्रमोद सावंत सकाळी भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीच्या हेडक्वार्टरान एक प्रेस कॉन्फरन्स करतात आणि आठवड्याच्या मायज जाल्लो हो इन्सिडंट त्याचेर केजरीवाल ओग्गी आशिल्लो तो म्हणटा की ताची 2 वर्जन्स आसात, ताचेर इन्व्हेस्टिगेशन जावचें. तर खंय तरी माननीय मुख्यमंत्री जेन्ना हो विषय दिल्ली वचून काडटा तेन्ना केजरीवालाकूय भाग पडले ह्या विशयाचेर उलोवपाक आणि कोण कोणाक भिता हे म्हाका दिसता हातूंतल्यान स्पश्ट जाता. दुसरें एक म्हणजे जशें सरान सांगलें की स्वाती मालिवाल ही एक म्हणजे
20 वर्सांपासून चढ ही अरविंद केजरीवालाची सहकारी आसा. फ्रॉम डे वन ती आम आदमी पार्टीची मेंबर आसा.